तर नमस्कार मित्रांनो, माऊली गोट फार्म चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज पाहणार आहोत 1 एकर क्षेत्रामध्ये किती शेळ्या आपल्या बंदिस्त होऊ शकतात. तर मित्रांनो, आपण कोणकोणते चारे लावायला पाहिजेत. तर विषय असा आहे, आपण जर चारे लावत असेल तर बंदिस्तासाठी आपण शेळ्यांना झाडपाल्याच्या चाऱ्याची गरज असते मित्रांनो. तर आपण म्हणजे आपण जितके दाट चारे लावतो 1 एकरमध्ये तितकं आपण चारा नियोजन आपलं यशस्वी आणि जास्त शेळ्या म्हणजे जास्त शेळ्याला पुरवू शकतं. तर त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, आपण 10 गुंठे तुती केलेले आहे बघा. आपली 15 गुंठे आहे, पण 1 एकर जर चारा नियोजन जर करायचं असेल तर आपल्या 25 ते 40 शेळ्या 100% बंदिस्त होऊ शकतात. तर आपण हे तुती 15 गुंठे केलेले आहे. तर मित्रांनो, तुतीचा विषय कसा आहे, तर पिल्लांच्या अंगावर चकाकी आणि शेळ्यासुद्धा चांगल्या खातात बघा, त्याला एकदम आवडीने. याचे आपण काडी दिसती, ह्या काड्यासुद्धा करंडून खातात, म्हणजे याची सालसुद्धा ठेवीत नाहीत बघा. तर मित्रांनो, आपण आता तुती लावलेली आहे, तर किती अंतरावर लावलेली आहे व कशी लावलेली आहे. तर मित्रांनो, आपण पट्टा पद्धतीवर तुतीच्या चाऱ्याचे नियोजन केलेलं आहे. आता हे जे अंतर दिसतं या दोन्हीमधलं, ते अंतर आहे 3.25 फुटाचं. आणि हे पट्टा पद्धतीमधलं हे जे अंतर दिसतंय हे 6 फुटाचं अंतर आहे. तर मित्रांनो, आपण आता हे दाट जरी केलं तरी काही अडचण नाही, पण जर म्हणजे कटिंग करायला असेल मशीननी सोपं जात आहे बघा असं. आणि जर अंतर जर जास्त असेल तर पाला क्वालिटीचा निघतो आणि भरपूर सुद्धा निघतो आहे बघा. तर याला आपण फुटवे पाहू शकता. तर मित्रांनो, तुतीला फुटवे मोजता सुद्धा येत नाहीत बघा, इतके एका खोडाला फुटवे राहतात. तर पाहू शकता, एकच खोड आहे ही. तर 40 ते 50 फुटवे सहज असतील. तर आता आपण कटिंग करत चाललेलो आहोत. तर हे पाहू शकता, हे असा तुतीचा आपला प्लॉट आहे. आणि याची हाईटसुद्धा 10-15 फूट होते बघा. तर मित्रांनो, हे आपण इकडं कट करत चाललेलो आहोत बघा. म्हणजे इकडून आपण कट केलेले आहे आणि इकडं वर चाललेले आहे, आणि आता हे परत फुटलेले आहे. तर मित्रांनो, हा फुटवा पाहू शकता, तुतीचा एकच बेटड आहे बघा. तर कशा पद्धतीने फुटलेला आहे हे पाहू शकता. आणि एकदम उत्कृष्ट चारा आहे. आणि तुम्हाला हाईटसुद्धा दाखवतो किती झालेली आहे आपली. तर मित्रांनो, आपली जी व्हिवन तुती असती, ही तुती आपली म्हणजे बुडापासून तर शेंड्यापर्यंत आपल्याला कट करेपर्यंत पाला राहतो बघा. आणि बाकीचे जर तुत्या गावरांती असेल तर त्याचे पाला म्हणजे शेंड्यापर्यंत म्हणजे असं खालचा पाला गळून जातो. तर ही व्हिवन तुती 1 नंबर तुती आहे. आणि याच्या कांड्यासुद्धा आपल्याला मिळतील बघा. आणि कोणाला काही लावायची अडचण असेल तर आपल्याला संपर्क करू शकता. आपला मोबाईल नंबर आहे 9767 56 25 12. तर मित्रांनो, आपल्या तुतीला जरा आता जास्त दिवस झालेले आहेत, तर 3-4 महिने होऊन गेलेत. कट करायची थोडीफार म्हणजे राहिली होती बघा. म्हणजे आपण कट करत होतो पण शिल्लक राहत होती. तर आपण तुम्हाला दाखवतो ती कशा पद्धतीने कट केले. तर मित्रांनो, हे सुद्धा आपण मशीननी आता सध्याला कट करत आहोत. पाहू शकता, मशीननी एकदम लेवलने कट होते.
आणि खोडसुद्धा आपले 3 वर्षाचे झालेले आहेत. तर मित्रांनो, एक ही खोड मरत नाही आणि तुम्हाला सांगतो लाईफ टाईम तुमची म्हणजे आपण त्याची गॅरंटीसुद्धा म्हणजे देऊ शकत नाही किती वर्ष चालू शकते. 20-30 वर्षसुद्धा तुमची तुती चालू शकते बघा, पाणी ते असेल तर. तर मित्रांनो, तुतीची हाईट पाहू शकता. आता आपली हाईट आहे 5.5 फूट आणि तुतीची पाहू शकता आता किती हाईट झालेली आहे. हे पाहू शकता मित्रांनो, कॅमेऱ्यात सुद्धा थोडंफार कमी जास्त होते. त्यामुळे तुती हा चारा सर्वात बेस्ट आहे. तर आपल्याकडे तुतीसाठी कांडी मिळू शकते. तर मित्रांनो, आपला आता तुतीचा विषय संपला बघा. तुती आपण 10 गुंठे जर लावली तर बाकीचे कोणकोणते चारे करायला पाहिजेत. तर आपण 5 गुंठे मेथी घास आणि 5 गुंठे दशरथ घास, म्हणजे हे आपलं 20 गुंठे चारा होईल. आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते सुद्धा आपण नेपियर ते लावू शकता, मी पुढे सांगतो तुम्हाला. तर मेथी घास ते कसा लावायला पाहिजे मित्रांनो, म्हणजे शिपायला ते पाहिजे. तर मेथी घास हा वाफ्यानेच करायला पाहिजे. कारण काय आहे, आपण जितकं दाट चाऱ्याचं नियोजन करतो तितके आपल्या जास्त शेळ्या चरू शकतात बघा. आणि आपला जर चारा पातळ झाला तर आपल्या 10 शेळ्यासुद्धा 1 एकरमध्ये खाऊ शकत नाहीत, म्हणजे पुरू शकत नाही त्यांना. तर आपल्याला त्यासाठी चाऱ्याचं नियोजन चांगलं करायला पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो आता 25 ते 40 शेळ्या आपण विषय धरला म्हणजे तर एका एकरमध्ये बंदिस्त होतात. तर त्याला आपण सुक्या चाऱ्याची सुद्धा जोड पाहिजे बघा. सुक्या चाऱ्याने काय होते, तर शेळ्या पावसाळ्यात त्याच्यात म्हणजे पाणी पितात आणि तब्येत व्यवस्थित राहते. त्यासाठी आपल्याला सुका चारासुद्धा स्टॉक करणं गरजेचं असते. तर दशरथ घास हा म्हणजे वाफा पद्धतीने जरी म्हणजे लावला बी तुम्ही आणि शिपला तरी दोन्ही चालू शकते. तर बाकीचे आपण नेपियर तुम्हाला सांगतो कसे आहेत ते. तर मित्रांनो, आपण म्हणजे बरेच जण आता हातगा किंवा सुबाबल लावतात. तर कोणती सुबाबल लावायला पाहिजे, पण ज्याला म्हणजे शेतामध्ये लावायची त्यांनी 3 ते 3.25 फूट अंतरावर, पाळीच्या अंतरावर सुबाबल लावायला पाहिजे. तर आता आपण पाहू शकता ह्या भेंडे शेवरण ते आपल्या इथं भरपूर आहेत बांधाच्या कडीनेच. त्यामुळं आपण शेतामध्ये काय लावलेलं नाही. हे आपल्या बांधाच्या कडीनेच भरपूर म्हणजे शेवरी ते आहे, त्यामुळं आपण शेतामध्ये नियोजन केलेलं नाही. तर ज्यांना म्हणजे सुबाबल लावायचं असेल त्यांनी वंडरग्रास सुबाबल लावा. लाईफ टाईम म्हणजे बरेच वर्ष चालते. तर मित्रांनो, आपल्याला शेळीपालन जर म्हणजे यशस्वी करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 4-5 चारे हे हिरवे आपल्याकडे असले पाहिजे बघा. तर हिरवे चारे जर असतील तर आपल्याला म्हणजे शेळ्याला काय अडचण जास्त येणार नाही. तर आपण हे नेपियर बघू शकता. तर आपण हे 2 फुटावर लावलेलं आहे आणि म्हणजे 2 फूट अंतर आहे, त्यामध्ये आपण हे 5 गुंठे लावलेलं आहे. तर मित्रांनो, हे सुद्धा नेपियर जे दिसतंय हे 5 ते 6 फुटाच्या पेक्षा हाईटच्या जास्त होऊन द्यायचं नाही शेळ्यांना खाण्यासाठी. जनावरांना खाण्यासाठी जर वाढलं तर काही अडचण नाही, पण शेळ्याला खाण्यासाठी 6 फुटापर्यंत असेल तर कट करून त्यांना चारू शकता बघा. हे एकदम असं कवलं लुसलुशीत राहतं. तर आपण 6 फुटापर्यंत झालं तर म्हणजे शेळ्यांना पोटफुगी ते बाकीचे काही अडचणी जास्त येत नाहीत. आता हे आपण म्हणजे शेळ्याचं पोट भरण्यासाठी द्यावं लागतंय बघा. म्हणजे बाकीचे आपण जे तुतीचे ते चारे असतात ते आपण म्हणजे 100% देऊन
ते पुरते येऊ शकत नाहीत. त्यासाठी आपण 5-7 म्हणजे 7-8 गुंठे आपल्याला गवत लावण्याची गरज आहे. आपल्या जर 25 ते 30 शेळ्या असतील तर आपण म्हणजे वेगवेगळे सुद्धा नेपियर लावू शकतो. तर मित्रांनो, हे सुद्धा आपण रेड नेपियर लावलेलं आहे. ते मका क्रॉस आहे, कारण शेळ्या त्याला सुद्धा आवडीने खातात. पण एकच विषय आहे, जे आपण हे बाकीचे गवत आहेत, हिरवे गिन्नी गवत ते त्यांना म्हणजे काटे जास्त, म्हणजे काटेच नाहीत म्हणायचं, आणि याला भुरी जास्त आहे काठी. त्यामुळं आपण सुद्धा लई जास्त लावलेलं नाही. याला पाहू शकता, हे याला सगळी काटे जास्त राहतात. पण शेळ्यां ते आवडीने खातात, पण आपल्यालाच काटे मोडतात. त्यामुळं आपण ते काही जास्त वाढवलं नाही. आपण बेण्यासाठीच म्हणजे आणलेलं होतं. तर लावायला काही अडचण नाही बघा. म्हणजे 5-6 फुटापर्यंत झालं तर काही जास्त काटे नाही येत. पण 8 ते 10 फुटापर्यंत जर झालं तर त्याला काटे भरपूर येतात बघा. तर मित्रांनो, हे पाहू शकता, हे आपण कट करत म्हणजे इकडून कट करत इकडं चाललेलो आहोत बघा. तिकडं आपण कट करत आता म्हणजे ते संपलं तोपर्यंत इकडं पुन्हा खायला येते बघा. तर मित्रांनो, हे सुद्धा आपलं आहे इंडोनेशियन स्मार्ट नेपियर बघा. तर याला सुद्धा शेळ्या आवडीने खातात, आणि फुटवे सुद्धा. तर मित्रांनो, हे सुद्धा बघू शकता, आपलं आहे इंडोनेशियन स्मार्ट नेपियर. तर हे सुद्धा आपण 4-5 गुंठे करू शकता, आणि एकदम कवळा लुसलुसीत, म्हणजे बाकीच्या नेपियरपेक्षा सर्वात एक नंबर चारा आहे स्मार्ट नेपियर. शेळ्या पिल्लं सर्व आवडीने खातात. आणि मित्रांनो, याची वाढ बघा 4 ते 5 फुटच आहे, म्हणजे होती. आता हे पाहू शकता आपण, याला फुटवे सुद्धा 100-150 म्हणजे फुटवा राहतोय, आणि याचं बेटळ सुद्धा भरपूर मोठं होतं. शेळ्यांना खाण्यासाठी सुद्धा एकदम लुसलुसीत आणि कवळा चारा आहे. आता हे पाहू शकता, हे असे म्हणजे एकदम कवळं बेटळ आहे. हे असं एकदम म्हणजे कोणतं तुम्हाला मोडून येऊ शकत नाही. तर हे एकदम कवळा आणि शेळ्यांसाठी हक्काचा चारा इंडोनेशियन स्मार्ट नेपियर. तर मित्रांनो, याला फुटवे म्हणजे याचे फुटवे सुद्धा म्हणजे मोजता येत नाही, तितके फुटवे आहेत. आता हे आपण इथं कट करत चाललेलो आहेत. तर पाहू शकता, याची म्हणजे हाईट 4 फूट झालेली आहे, आणि फुटवे एकदम भरपूर फुटवे आहे त्याला. आणि विशेष म्हणजे हे आपण जर लावलं तर शेतामध्ये गवत व्हायचा काही विषय नाही. आता आपल्या शेतामध्ये जास्त म्हणजे ह्या म्हणजे आपण झाडं लावलेली होती पहिले, तर म्हणजे आपण मका ते पेरत होतो, तर त्याच्यात म्हणजे कायमचं काँग्रेस व्हायचं. आता गवताची काढीसुद्धा होत नाही, आणि आपल्याला तणनाशक मारण्याची गरज पडत नाही. तर हे नेपियरसुद्धा आपल्याला म्हणजे 3 महिन्यामध्ये शेळ्यांना खाण्यासाठी येते बघा. तर आपण पाहू शकता, आता याला सुद्धा किती फुटवे आहेत ते. कारण मित्रांनो, हे फुटवे मोजताच येत नाहीत, इतके फुटवे भरपूर राहतात याला. आणि एकदम पाहू शकता, कुठे म्हणजे थोडीसुद्धा सांद दिसत नाही. तर मित्रांनो, आपण असे मिळून 30-35 गुंठे जर म्हणजे चारा लावला, 4-5 गुंठे राहिलं, तर आपण मकासुद्धा नियोजन करू शकतो. आणि आपण जर आता पावसाळ्याचं जर चाऱ्याचे नियोजन म्हणजे आजपासून जर लावलं, तर आपण शेळ्या बघा 3 महिन्याने खरेदी करायच्या. कारण बंदिस्त डायरेक्ट जर बंदिस्त करायचं असेल, तर सर्वात महत्त्वाचं आपल्याकडं म्हणजे, नाही तर
आता जर आपण खरेदी केलं तर फिरायला जागा पाहिजे, आणि फिरायला जर जागा नसेल तर म्हणजे आपण बंदिस्त करायचं म्हणले आपल्याला 3 महिने वेळ द्यावा लागणार आहे, आणि तेव्हा चारा खाण्यासाठी येईल. आणि आपण विषय असा धरायचा, तर आपण म्हणजे 1 एकर जर चारा केला तर आपल्याला लगेच म्हणजे आपल्या 40 शेळ्या जगणार नाहीत. तर मित्रांनो, आपल्या शेळ्या अगोदर 10च खरेदी करा. कारण एकदा कटिंग केली आपण, तुतीची असेल गवताची असेल, तर म्हणजे आज जर म्हणजे कटिंग केली 10 शेळ्या जर जोगत असेल, तर दुसऱ्या वेळेस कटिंग केली तर 20 शेळ्या आपल्या होऊ शकतात. म्हणजे 20 शेळ्या आपल्या तेवढ्या चाऱ्यावर जोगू शकतात. आणि सुका चारासुद्धा महत्त्वाचा आहे. आणि बंदिस्त शेळ्यांसाठी भरडासुद्धा देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा. आणि काही अडचण आली तर आपल्याला कॉल करू शकता. धन्यवाद.